नमस्कार. आज नमस्कार. आपण भेटत आहोत लातूर जिल्ह्यातील निर्भीड, परखड, नॉन करप्ट संपादक, आमचे मार्गदर्शक नेत्रगावकर यांना, जे जवळजवळ 30 वर्षापासून पंढरीची वारी करतात. पंढरीची मासिक वारी असेल, एका बाजूला आक्रमकता, दुसऱ्या बाजूला अध्यात्म, देवधर्म आणि स्वातंत्र्य सैनिकाचे सुपुत्र असताना सुद्धा त्याचा गैरफायदा न घेणारे किंवा उपयोग न करून घेणारे असे सुरेश रावजी नेत्रगावकर यांना आपण भेटत आहोत. नमस्कार सर. मराठवाडा नेता फेसबुक, युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही श्रोत्यांना, मला असं वाटतं तो विषय तुम्हाला आवडणार जरी नसला. लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक आहे. तुम्ही वय वर्ष जवळजवळ 72 ना 77 वर्ष असताना सुद्धा 16 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं जगता वागता पत्रकारिता करता, याचं रहस्य काय? नमस्कार बद्दरजी, आपल्या पत्रकारितेला नमस्कार. आणि माझ्या पत्रकारितेचं रहस्यच एकच आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रीय यत्न करू, तुकोबारायाचा हा अभंग. आणि या अभंगाच्या दृष्टीनं आमच्या घरी, आमच्या कुळामध्ये राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती आणि परमेश्वर भक्ती असा आलेख आमच्या कुळातला आहे. आणि आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. आणि खरंच या अभंगाला अनुसरून आमच्या कुळामध्ये कधीच काशी, गया, मथुरा, बालाजी असा कधी तीर्थ यात्रा करायचा योग वडिलांनाही आला नाही, आजोबांनाही आला नाही. पण पंढरीची वारी मात्र शेकडो वर्षांनी पासून आमच्या घरी चालू आहे. आणि या चळवळीमध्ये, या कुळामध्ये माझ्यासारख्या सामान्य अनपढ मुलाचा जन्म झाला हे भाग्य माझा. माझ्या वडिलांनी मला खूप काही शिक्षण द्यायचा विचार केला, खूप ज्ञान घ्यावं, मोठा व्हावं असं वाटलं. पण माझ्या दैवामध्ये शिक्षण नव्हतं. पण भक्ती मार्गात मात्र जायचा योग आला. आणि या भक्ती मार्गात येण्याचा योग श्यामलाल शिक्षण संस्था, श्यामलालजीच्या शाळेत मला वडिलांनी घातलं. आणि त्या शाळेमध्ये मला जो संस्कार मिळाले, त्या संस्कारातून माझी वाढ झाली. आणि त्याला जोड पुन्हा राष्ट्रीय संसद संघाचा संयोजक झालो. 15-20 वर्ष प्रचारक राहिलो. आणि या प्रचारकी काळामध्ये हिंदू धर्माचा संघटन, समाजसेवा, आदिवासी भागात, वनवासी भागात मला कार्य करण्याची संधी संघाने दिली. आणि ती जी एक सेवा करण्याची मला सेवा मिळाली, त्या सेवेतून मला शेवटी प्रपंचात यावं लागलं. आणि प्रपंचात आल्यानंतर काय करावं, कोणता उद्योग करावा असा विषय झाल्यानंतर खरं म्हणजे मला काहीच येत नव्हतं. पण दैनिक अजिंठ्यानं मला शिकवलं पत्रकारिता. आणि त्या पत्रकारितेतून मी उदगीरला 1984 पासून वृत्तपत्र सुरू केलं.
आणि ती वृत्तपत्रकारिता माझी उदरभरण करण्यासाठी जरी उपयोग केला तरीही राष्ट्रभक्ती धर्मभक्ती याला आड येणारे गतिरोधक ठरणारे जे लोक असतील त्याचं निर्जळन करावं या दृष्टीनं माझी पत्रकारिता सुरू झाली आणि तेच ध्येय मी आजपर्यंत सांभाळलो आणि एक उदगीर परिसरात जळकोट देवणी या भागात माझं वृत्तपत्र एक माध्यम सामान्य माणसाचं मुखपत्र म्हणून मी चालवलो आणि ते माझी सार्थकता आज 40 वर्षाचं वृत्तपत्र एक चांगल्या पद्धतीने चालतं. उद्या 1 ऑगस्टला माझ्या वर्तमानपत्राला 40 वर्ष पूर्ण होतात. ही एक सार्थकता जीवनातली आहे बद्दरजी. आणि ही सार्थकता कुठल्याही आमिषाला न बळी पडतात स्वच्छ मनानं स्वच्छ विचारानं हिंदुत्वाची पताका अटकेपार जावी आणि शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन ज्या दृष्टीनं झालं तीच दृष्टी पुन्हा आपल्या देशाला यावी या दृष्टीनं माझी पत्रकारिता मी सांभाळलेली आहे. एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. एवढंच मला कळतंय. अधिक काय बोलावं. देश देव आणि धर्म या तिन्ही गोष्टीला प्राधान्य तुम्ही देत असताना प्रथम राष्ट्र नंतर राष्ट्र आणि पुन्हा राष्ट्र अशा प्रकारचं तुमची भूमिका राहिलेली आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कसं काय मोहमाया संसार करत असताना विरक्त कसं काय जगला. राष्ट्रभक्ति ले हृदय में हो करा यदि देश सारा संकटों पर मात कर राष्ट्र विजयी हो हमारा. असं मी संघात शिकलो हे गीत बालवयात. आणि या बालवयात शिकलेलं गीत तारुण्यात कृतीत आणलो. खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य राहून संघाचाच प्रचारक राहावं आणि राष्ट्रभक्तीमध्ये आपलं जीवन समर्पित करावं असा विचार होता. पण कर्मधर्म संयोगानं प्रपंचात यावं लागलं आणि या प्रपंचात तीच ध्येयदृष्टी ठेवून एकूण समाजाला धर्माला आणि राष्ट्राला पूरक पत्रकारिता करावी तशी केली. आणि पत्रकारितेला एक व्यवहाराला जोड परमेश्वराची असली पाहिजेत. परमेश्वराच्या चिंतनाशिवाय परमेश्वराच्या सानिध्याशिवाय संतांच्या सानिध्याशिवाय आपल्या लेखणीला धार येत नाही. म्हणून धर्माच्या कामामध्ये लहानपणीच असताना धर्म हे एक सत्य असणारी गोष्ट आहे. धर्म म्हणजे काही वेगळा विषय नाही. धर्म म्हणजे सत्य. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे असं संतांनी सांगितलंय. म्हणजे हे सत्य साच आणि खरं आपल्या जीवनात बाळगलं पाहिजे. आणि जे सत्य आहे तिथं परमेश्वर आणि संतांचा पाठीराख असतात. भिवू नको मी पाठीशी आहे असं कोण म्हणलं. अक्कलकोटचे स्वामी समर्थ. तसंच गुरु सुद्धा आपले पाठीराखे असतात. आणि मला एक साधा मनुष्य जन लाकडत असतो, लाकडत असून आपला व्यवहार करणारा आणि त्याचा परमार्थ इतका उंच कोटीला गेला आणि ते विठ्ठल महाराज तांडुळकर. आणि त्यांनी मला गळ्यात माळ घातली आणि
सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतराची लेखा कोण करी. हा दृष्टांत माझ्या जीवनात आला, अनुभव आला. आणि सगळ्या संकटावर मात करत करत मला हद्दपार झाली. 2 वेळा लिखाणामुळं, दुसऱ्या कोणत्याच कारणामुळं नाही. माझ्या वृत्तपत्राचे लेख असे चांगले राहायचे, त्या लेखाला सरकार वेगळ्या दृष्टीनं पाहिलं आणि मला 2 वेळा हद्दपार केलं. माझी ती दोन्ही वेळाची हद्दपारीता माझी सरकारच्याच माध्यमातून असफल ठरलं. माझ्या अनेक जवळ 30 ते 40 गुन्हे माझ्या वृत्तपत्रावर झाले, पण कोणत्याही एकही ह्याच्यामध्ये मला शिक्षा झाली नाही. आणि ज्यांनी केसेस केल्या त्यांनी स्वतःहून काढून घेतले. तिसरी गोष्ट, माझ्या वृत्तपत्राला कशी जाहिराती यायचा मी ओघ सांगू शकत नाही. मी कोणाला जाहिराती शक्यतो मागत नाही, पण ओघ मात्र इतका आला, माझं प्रपंच सुखाचा झाला आणि परमार्थी सुखाचा झाला. म्हणून मला आजपर्यंत कधी कोणाचे उसने पैसे काढायची वेळ आली नाही. कधीही 5 रुपये मी कधी माझ्या कोणाकडून उसना घेतला नाही. पण माझ्या जीवनामध्ये कधी पैसा कमीच पडला नाही. हे माझं एकूण माझ्या व्यवहाराचा. आज माझ्याकडे पाहिलं तर 2 लाखही शिल्लक नसतील, पण मला कधीच त्याची कमतरता वाटत नाही. हे काय कशाची जोड आहे, कसे मला अनुभव नाही, पण मला हा अनुभव कशाचा म्हणतो मी, पाठीराखा जो आहे, त्या पाठीराखाचा अनुभव मला येत गेला. आणि त्या अनुभवाचा कळस पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अनेक न करी तीर्थव्रत, जे माझं व्रत आहे, महिन्याची वारी आणि चैत्री वारी उदगीरचे पंढरपूर आणि आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर. नंबर 2 दिंडीमध्ये खंडूजी बाबा देवस्थानच्या दिंडीमध्ये भाग्यानं मला प्रवेश मिळाला आणि त्या दिंडीत मी चालतो. आणि एकही रामकृष्ण हरी म्हणता न येणारा एका व्यक्तीला आज मी माझ्या वडिलाच्या कृपेनं, माझ्या गुरुवर्याच्या कृपेनं 100 ते 150 कीर्तन असतात माझ्या वर्षाला, प्रवचनी असतात. आणि ही सगळी धर्मसेवा म्हणून मी करतो. मी कुठून येण्या जाण्याचाही पैसा घेत नाही, कोणाच्या दक्षिणाला हातही लावत नाही. माझ्या वडिलांनी केली वारी चालू, चैत्री वारी पंढरपूरला पायी, आम्ही कधीही कोणाकडून दक्षिणा घेत नाही आणि बीसी घेतली. तरीही पण माझ्या चैत्री वारीला कुठेच कमी पडत नाही. आणि चैत्री वारी माझ्या 40 वर्ष 50 वर्षापासून वडिलांनी चालू केलेली वारी एकदम सुखासमाधाना शांतीनं होते. आणि अनेक लोक या दिंडीत समाविष्ट होतात. हे माझं काही श्रेय नाही, काय संतांची किमया आहे आणि काय भगवंताची किमया आहे. लोक कसे दिंडीत येतात मी सांगत नाही, कोणाला मी पत्रक वाटत नाही, कोणाला चला म्हणत नाही, पण 200 ते 250 कधी 150 अशी वारकरी येतात आणि आमच्या दिंडीमध्ये चालतात. हा जे एक विषय आहे, या विषयामध्ये मी कोणाला माळ घालत नाही. कोणाला माळ घाला म्हणणं माझं काम आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, हे सांगणं माझं काम आहे. पण त्या दृष्टीनं माझ्या आजूबाजूचा सगळा परिसर, माझ्या आजूबाजूचे सगळे लोक, मी ज्या ज्या ठिकाणी बसन त्या ठिकाणी शुद्ध अंतकरण त्यांचं होत असते. त्यांचा अनुभव मला येतो. ते कसं येतंय, कसं होते, कसे बसते आणि कसे परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये होते मी सांगू शकत नाही. पण आपल्या सानिध्यात आल्यानंतर, माझ्याबरोबर मैत्री झाल्यानंतर त्यांच्या जीवनात परिवर्तन झालंय एवढं मात्र मला अनुभव हळूहळू येऊ लागलाय. आक्रमकतेनं तुम्हाला हद्दपार कोण केली याचाही उल्लेख किंवा कुठल्या विषयावर झाली. आणि कधी कधी सुरेश नेत्रगावकर हे अतिरेक्यासारखं वागतात.
असं तुमच्यावर लोक आरोप करतात. तुम्ही कधी झुकत नाहीत, वाकत नाहीत, लाचार होत नाहीत, माफी मागत नाहीत. हे कसं काय तुम्हाला जमत गेलं? बदलजी कसं आहे, मला लोक अतिरेकी कशात म्हणतात? माझा जो स्वच्छ विचार आहे हा. त्या विचाराला लोक ते पेलू शकत नाहीत, म्हणून मला अतिरेकी म्हणतात. कलियुगात कसं जमतंय? कसं आहे दादा, कलियुगात सुद्धा हा. कलीला मारण्यासाठी हा. कलियुगामध्ये कलीला मारायचं असतं. हा. आणि ही कलीला मारण्याची क्रिया नाम आहे. नाम जपे वाल्मिकाने, आणि त्या वाल्मिकानं जे नाम जपलं ते आम्ही नाव जपतो ना. आणि त्या नामाची शक्ती इतकी मोठी आहे, आणि त्या नामामुळंच माझ्यात निर्भयता आली. ती निर्भयता जी आजची नाही, निर्भयता ही लहानपणापासूनची निर्भयता माझी. मी शाळेत सुद्धा बंडखोर होतो, कॉलेजमध्ये सुद्धा सुरुवातीला बंडखोरच होतो. त्यानंतर मी माझ्या व्यवसायातही बंडखोर केलो. बँकेत नोकरी केली होती, तिथेही बंडखोरीच केली. पुणे बँकेत नोकरी मी केली? भूविकास बँकेत नोकरी किती होतो, दिवस? जवळ 2 वर्ष नोकरी होती. आणि त्या बँकेत सुद्धा मला खोटे काम करा म्हणत कधीच केलो नाही. मला खोट्या पंचनामे करा, विहीर पूर्ण झाली म्हणून पंचनामा करून द्या म्हणून मी सुपरवायझर होतो, आणि मला पंचनामा करा म्हणून सांगत होते अधिकारी माझे. मी करत नव्हतो, काढून टाका म्हणत होतो. मी कधीही मी खोटे काम माझ्या हाताने केली, कधीच केली. मी माझ्या पेपरचं सुद्धा ऑडिट कधीही खोटं करत नाही. काढून टाका माझ्या पेपर यादीवर. पण अधिक खप मी दाखवतच नाही. जेवढं झालं तेवढंच. 6 रुपये दराचा माझ्या आजच्यापर्यंत मी कधीही जास्त घेतलं नाही बद्दल साहेब. कारण का खोटं दाखवून करून काय करायचं? कारण का खोटं दाखवलं तर राष्ट्राला बेईमानी आहे, राष्ट्राची बेईमानी आहे. आणि राष्ट्राबरोबर बेईमानी करणं म्हणजे देश स्वतंत्र माझ्या बापाने का केला असाला, हा ध्येय आहे माझ्यासमोर. मीच नाही, माझ्या पूर्ण कुटुंबाचा जी व्यवस्था आहे, माझे भाऊ, माझी बहिणी, माझ्या भावजया, माझ्या भाचे, माझे बहिणी, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच पद्धतीने चालतात माझ्या घरातले सगळे लोक. कारण का वडिलांची शिकवण ती आहे, म्हणून ही निर्भयता आली. म्हणून मी बंडखोर आहे. मी अतिरेकी आहे कोणासाठी? दुष्ट लोकांसाठी, जे देशाला बुडवणारे आहेत, जे धर्माला कलंकित करणारे आहेत, जे व्यभिचारी आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या विरोधात मी बंड करत असतो. माझ्या आयुष्यामध्ये 30 ते 40, 50 मुली मी परिवर्तन करून यवनांच्या कचाच्यातून बाहेर आणून त्यांना शुद्धीकरण करून त्यांचे लग्न केलं. नुसतं संघ काम करत नाही मी, नुसती पत्रकारिता करत नाही ना, नुसतं कीर्तन करत नाही ना, प्रवचन करत नाही. समाजामध्ये जिथं जिथं समाजाला घातक प्रवृत्ती आहे, किती घटस्फोटित मुलींची मी संसार लावला होता, गणित आहेत. किती मुलींना मी बाहेर काढलो असेल कुमार्गातून, किती मुलांना मी कुमार्गातून, तिची संख्या नाही. आणि हे करत असताना स्वतःच्या खिशाला गळ लावतो मी. वेळ प्रसंगी त्या मुलीला पकडून आणण्यासाठी मी माझी भाड्याची कार घेतो आणि त्या मुलीच्या शोधात जात असतो. ही सगळी प्रक्रिया जी आहे ना, ती प्रक्रिया पूर्णतः नामाच्या आधारावर असते माझी. आणि हे नाम जे आहे ना, ते शस्त्र आहे माझं. मी खोटं बोलत नाही, हे नाम शस्त्र आहे. म्हणून मी अतिरेकी आहे. कशाचा अतिरेकी आहे? राष्ट्रभक्तीच्या विरोधात जाणाऱ्याच्या अतिरेकी आहे, आणि असणारच आहे. शेवट पण मी असणार आहे. तुमच्या साप्ताहिकाचं नाव काय? नवनिर्माण. त्या नवनिर्माणाचा 40 वर्षाचा यज्ञ करत असताना मला असं वाटतं, एक संघप्रचारक, एक कीर्तनकार, एक संपादक, एक बँकेमध्ये, खरं म्हणजे तुमचं आयुष्य, तुमचं चारित्र्य
हे दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे. तुम्ही एक पुस्तक लिहावं असं तुम्हाला वाटत नाही का? मी छापतो. मी काय म्हणतो, तुम्ही लिहून काढा, मी छापतो. कारण पत्रकारांचा गोड गैरसमज आहे की चोऱ्या केल्याशिवाय, वाकडं वागल्याशिवाय आपण जगू शकत नाही. जीवनामध्ये भयमुक्त माणसाचं जीवन नाही. तर तुम्हाला तुमचं एक आत्मचरित्र किंवा गोष्टी स्वरूपात एक कीर्तनकार, एक प्रवचनकार, पुन्हा एक संघप्रचारक, एक संपादक आणि येणारे अडथळे आणि निर्भयता आणि कमी काहीच नाही याबद्दल तुम्हाला लिहावं असं वाटत नाही का? मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ते लिहावं. बद्दरजी, तुम्ही तो विचार चांगला आहे. कधीही माणसानं कधी आपला स्वतःचा वाढदिवस कधी करून घेत जाऊ नये. माझ्या पूर्वजांनी देशाच्या महात्म्य लोकांनी, संतांनी कधीही वाढदिवस केला नाही. चरित्र त्यांनी कधी तुमचं आत्मचरित्र ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून आज आपण त्या ओव्या वगैरे आहेत. मग आम्हाला वाटतं नेत्रगावकरांचे नेत्र हे लोकांना कळलं पाहिजे ना. भाऊ, एक लक्षात घ्या तुम्ही बद्दरजी, मी छापतो, पैसे मागत नाही. चरित्र पुस्तकाला ब्लॅकमेल करून पैसे घेत नाही. नाही, चरित्र हे आपण आपलं कधी लिहायचं नसतं. कोणत्याही महात्म्याने आपलं चरित्र लिहिलं नाही. मी तर की सामान्य माणूस आहे. तुकोबाने चरित्र लिहिलं का? लिहिलं नाही. अजून महात्म्याने कोणत्या शिवाजी महाराजांनी चरित्र लिहिलं का? लिहिलं नाही. दुसऱ्यांनी लिहिलं. कोणत्याही महात्म्याने आपलं स्वतःच्या चरित्र लिहिली किंवा स्वतःची फोटो काढून असं दाखवा म्हणलं नाही. आज मी जी बोलू लागलोय हे सुद्धा माझ्या अध्यात्माला चूक आहे, घातक आहे. कारण सांगतो की जिथं प्रसिद्धी पाहिजे तिथं अध्यात्म संपला. आज देशामध्ये जे आपल्या सगळ्या महात्मे लोकांनी, संत महात्म्यांनी आपली जी छबी सगळीकडे लावली आहे ती अत्यंत धर्माला घातक आहे. कळलं का? किंवा ही जी प्रसिद्धी आहे सगळी, ही प्रसिद्धी कधीही करू नये आणि ही सगळी आपल्या अध्यात्माला अत्यंत अत्यंत धोका आहे. म्हणून ही प्रसिद्धीच लोकांवर प्रभाव पाडू शकणार गेली आहे. प्रसिद्धी परान्मुख राहून आपली सगळी कार्याची ओळख नाही, मुद्द्याचीच म्हणून आपलं चरित्र कधीही लिहू नये. नाही, काम करून दाखवावं. तुमच्या आठवणी लिहा. आठवणी सुद्धा लिहायचं नाही. आठवणी लोकांनी करावं, काढा वाटलं करावं. आम्ही एवढं मोठं नाहीच ना. आपण अत्यंत सगळ्यांच्या सेवादारी आहे. गाडगे महाराजांनी आपलं चरित्र लिहिलं का कधी? नाही, विचार करा. पण गाडगे महाराजाचा झाडू महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतला गेला. तुकडोजी महाराजांनी कधी लिहिलं का? धोंडोपंत दादानी, वारकरी पंथातले धोंडोपंत दादा कधीही आपलं चरित्र लिहिले नाही. मामा दांडेकरांनी कधीही आपलं चरित्र लिहिले नाही. वास्कराच्या विवेकानंद महाराजांनी कधीही आपलं चरित्र लिहिलं नाही. वास्कराचा फळ महाराष्ट्रात किती मोठा आहे, कधीही लिहिलं नाही. पण वास्कराचा फळ जिवंत आहे. जिवंत आहे म्हणालो मी. कारण हैबत बाबाच्या नंतर जी वारी सुरू झाली, चरित्र लिहून झाली, तर वास्करांच्या फळातल्या प्रमुख व्यक्तींनी ती वारी सुरू केली आणि आज लाखो लोक त्याच्या वारीत आहेत. हे चरित्र होऊन होती, हे कार्यातून. तुमचा सगळ्यात चांगलं कीर्तन, प्रवचन, तुम्हाला प्रचंड आनंद देणार, समाजाला आनंद देणार कधी आणि कुठं झालं? कसं आहे, कीर्तन, प्रवचन, नाम. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, आहे का नाही?
हे सांगता येत नसते. हम्म. आपल्याला स्वतःला सांगण्यात कळतच नाही. हम्म. मी तर काय माझं पामार आहे काय करू, पण पायीची वाहन पायीवरी मला का कळते हो त्याचं कीर्तन चांगलं ना वगळं, मला का कळावं त्याचं, आणि असं व्हावं तर का, ही स्थिती यावी तर का माझं कीर्तन फार चांगलं झालं असं आपल्याला वाटू नये कधी. ही कोणाला वाटावं तर परमेश्वराला वाटावं आणि आमच्या गुरुला वाटावं. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्ही 40 वर्षाच्या साप्ताहिकामध्ये नवनिर्माणाचं स्वप्न ठेवून तुम्ही अशा काही ठळक घटना सांगा की अपप्रवृत्ती तुम्ही रोखू शकलात. अशा एक 5 घटना सांगा. बद्दलजी, मी अपप्रवृत्तीला रोखलो असं म्हणता येत नाही, पण अपप्रवृत्तीला गतिरोधक मात्र तयार केलो. ज्या गतीनं ही गती होऊ लागली होती, ज्या गतीनं आमच्या क्षेत्रामध्ये चालली होती गती, अवैध मार्गाचे वैध मार्गाचे, ती सगळ्याला गतिरोध ठरलं. मी कमी करू म्हणता येत नाही आणि कमी करू म्हणूनही नाही. मी कोण आहे बरं? विकास कामासाठी तुमच्या नवनिर्माणमुळं बाबा एखादा प्रकल्प मंजूर झाला, तुम्ही मागणी सगळ्यात अगोदर तुम्ही केली, ह्याचं ते काही सांगा. नाही नाही, बरोबर आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. श्यामला शिक्षण संस्थेचं इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडत होतं आणि त्यावेळेस माझा नवनिर्माण प्रखरतेनं हे इंजिनिअरिंग कॉलेज कायम टिकावं म्हणून लढा दिला. एक कृषी खात्यामध्ये कृषी खात्यामध्ये उदगीरच्या कृषी खात्यामध्ये 3 क्वार्टर सरकारी क्वार्टर कर्मचाऱ्यांनीच कब्जा केले आणि 40 वर्षाचे कब्जा सोडत नव्हते. त्याच्यासाठी आम्ही पत्रकारांची माझ्या नेतृत्वाखाली, VS कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली, रमेश कोतवालच्या तत्कालीन 20-25 दिवस आमचं आंदोलन सुरू झालं आणि 3 क्वार्टर आज शासनाला देऊन टाकले. एक दुसरी गोष्ट, विकासाचं म्हणलं, मनोहर पटोलेच्या काळामध्ये उदगीरला पाणी कमी पडत होतं आणि ते पाणी आणण्यासाठी भोकणीच्या तळावरून पाईपलाईन करा म्हणून आमचं विकासाचं आंदोलन झालं. देवर्धनचं पाणी आणा म्हणून आमचं विकासाचं आंदोलन झालं, पत्रकाराचं झालं. पशुवैद्यकीय विद्यापीठ उदगीरला व्हावं म्हणून आम्हीच आमच्या पत्रकारांच्या नेतृत्वाखाली शीघ्र आंदोलन केलं. पण दुर्दैव असं की विलासरावनी ते विद्यापीठ विदर्भात घेऊन गेलं आणि उपविद्यापीठ आमच्या उदगीरला दिलं. केलं नाही असं नाही. अजून सांगा काय कसं आहे सांगायचं काय, कसं असते, मी केलो म्हणण्यापेक्षा तुम्ही केलं नाही. नवनिर्माण या शस्त्राच्या, कारण पत्रकारांना वाटतंय की न्याय मिळू शकत नाही. आता ही सगळी बरबटलेली यंत्रणा आहे आणि या बरबटलेल्या यंत्रणेत भक्ता काय सामील व्हा, येडा नेत्रगावकर म्हणतात लोक. मला येडं म्हणू द्या, बघता काय, मला या माध्यमातनं लोकांना एक सांगायचं तुमच्याकडून की बाबा हा विकास प्रकल्प झाला, हे अतिक्रमण उठलं, हे नवीन झालं, या अधिकाऱ्याला जसं मी माझं कोट चोरणाऱ्या एका अधिकाऱ्यावर भूकंपात कारवाई झाली काय, तशा प्रकारे तुम्ही विकासासाठी प्रयत्न केला, तुमचं यश नाही, असे काही 2, 3, 4 सांगा. एक आहे का तुम्ही, कसं आहे या प्रकरणामध्ये, विकासाच्या प्रकरणामध्ये मी कोणता संस्था चालक नाही, मी कोणतीही संस्था उभा केली नाही आणि करणारही नाही. पण ज्या संस्था सार्वजनिक आहेत, सार्वजनिक उद्गीरकरांना उभा केलेल्या आहेत, त्या संस्था टिकून राहण्यासाठी मात्र आम्ही दीर्घ काळापासून संघर्ष करतो. पण
चॅरिटी कमिशनमधल्या भ्रष्टाचारी लोकांनी त्या संस्था कौटुंबिकच हातात अजून शिल्लक आहेत. श्यामलाल संस्था ही सार्वजनिक संस्था आहे, पण कुटुंबाचा वारसा तिथं 20 वर्षापासून कब्जा आहे. अजूनही निवडणूक नाही. भाऊ लक्षात केला का? म्हणून अशा अनेक संस्था आहेत ज्यांनी उदगीरमध्ये उभे केले आणि त्याच्यासाठी नेत्रगावकर साहेब, महाराष्ट्रात उदगीर दूध मुक्ती प्रकल्प हा सगळ्यात मोठा होता. तो आता बंद व्हायच्या मार्गावर म्हणा किंवा बंद झालेला आहे. त्यामध्ये काही लोक घुसून अप्रत्यक्ष कब्जा करू पाहत आहेत. ती करोडो रुपयाची मालमत्ता आहे. त्या संदर्भात तुम्ही काय करावं असं वाटतं? काय करावं नाही, काय केलं ते सांगतो. हा, उदगीरची मुक्ती संस्था बंद पडायला आली होती आणि उदगीरला दुधाच्या विहिरी खोदल्या गेल्या. दुधाच्या विहिरी खोदल्या गेल्या हा, आणि त्या दुधाच्या विहिरी आम्ही शोध लावला. हा, मी व्ही.एस. कुलकर्णी, एम.बी. पटोरी हा, यांनी शोध लावला आणि त्या सगळ्या विहिरी शोध लावल्यामुळंच त्या विहिरी बंद पडल्या. कारण का त्या डेअरीमध्ये 100% पाणीच भरलं जात होतं, दूध भरलं जात नव्हतं. ही उघडकीस सांगलो आम्ही. आणि त्यामुळं तिथला भ्रष्टाचार इतका विकोपाला गेला, इतका विकोपा गेला, पाणी भरलं गेल्यामुळं दूध मुक्ती संपुष्टात आली. हे कोण केलं? पत्रकार. काय करावं लागेल आता त्याच्यासाठी सांगतो, गेली 8 महिन्यापाशी एक कृती समिती नेमली आम्हीच नेमली ना. आणि त्या कृती समितीने उदगीरची मुक्ती केंद्र शासनाने चालवायला घ्यावी म्हणून आंदोलन केलं आणि त्याच्यासाठी मी अर्धनग्न आहे. ती मुक्ती चालू व्हावी म्हणून त्याच्यासाठी मी अर्धनग्न आहे. कळलं का? ती उदगीर जिल्हा व्हावा म्हणून मी अर्धनग्न आहे. पण राजकीय लोकांची मंडळीची प्रखर भ्रष्टाचारी आहे. मी एकाचं नाव घेत नाही, पण ती मुक्ती केंद्र खाजगी कंपनीला द्यावं आणि 13 एकर जमीन कोणत्या तरी कंपनीला देऊन हजारो वर्ष त्या कंपनीच्या त्याच्यावर आमची इच्छा उद्दीकराची अशी आहे, केंद्राने घ्यावी म्हणून ही कृती समिती कार्यरत आहे. निवडणूक झाली, निवडणुकीच्या नंतर पुन्हा पाठपुरावा चालला का? मी त्या दिवशी आलो होतो. मला वाटतंय की त्या मंत्री आता पशुसंवर्धन त्यांच्याकडे खातं आहे का नाही मला माहित नाही, पण त्यांनी त्यावेळेस घोषणा केली होती. त्या कार्यक्रमाला योगायोगानं मी होतो आणि करोडो रुपये इजी गिळायला मिळतात. काय ह्याच्यामध्ये दुर्दैवानं लातूरच्या काही मंडळीचं, राज्यकर्त्याचं नाव घेतलं जात आहे. आणि या प्रकरणात आयुष्यात म्हणजे हा प्रकल्प, जसं आमची डालडा फॅक्टरी बंद पडली, सूतगिरणी बंद पडली, तसं दूध मुक्ती बंद होणार नाही. यासाठी लोकांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? मी खरं सांगतो बद्दरजी, आपल्या देशात देश स्वतंत्र झाला. देशाचं स्वतंत्रता का यावी, का आणलं आपल्या पूर्वजांनी, तिची आठवण आपण कोणीच ठेवत नाही. मी ठेवत नाही ना, तुम्ही ठेवत नाही. म्हणून सगळे शासकीय प्रकल्प हळूहळू हळूहळू आपणच गिळंकृत केलो. आपण सगळे भस्मासुर आहोत. आता त्याला आपण काही औषध लागू करू शकत नाही. काम किती जरी आपण म्हणलो करूत तर ही जी भ्रष्टाचारी मंडळी आहे त्याची फार मोठी संघटना आहे. इतकी मोठी संघटना आहे, त्या संघटनेला कोणीच शह देऊ शकत नाही. सर्व पक्षातले सर्व सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आज भ्रष्टाचाराचा मध्ये गुंतून आहेत. आज मी वारकरी आहे, महिन्याचा वारकरी आहे, आषाढी चैत्रीचा वारकरी आहे आणि या वारीमध्ये ही शिकवावं लागतंय. मी म्हणतो ना, देव नको आम्हाला, पण राष्ट्र पाहिजे अगोदर. देव नको आम्हाला, आमचा देव हेच आहे. पण आमच्या सगळ्या संतांनी देवाचा ध्यास केला, पण राष्ट्राचा ध्यास करणार आहेत. देवाचा ध्यास करू आहे सगळ्यांनी. देव पाहिजे पण राष्ट्र मातीत घालावेत.
ह्याचं चिंतन व्हायला पाहिजे वारकऱ्यांनी. राष्ट्राचा तर देव मिळणार आहे. शेवटचा प्रश्न, पत्रकारितेनं निर्भीडता असल्यावर न्याय मिळू शकतो का? पत्रकाराला न्याय मिळू शकतो. पत्रकाराला नाही, समाजाला. पत्रकाराची शक्ती एवढी मोठी आहे. हा. मी एक सामान्य पत्रकार आहे. हं. एक सामान्य, माझी संघटना नाही, माझ्या पाठीमागे कोणता पत्रकार संघही नाही. पण एक पत्रकार काय करू शकतो, काय करू शकतो, अभिमानानं सांगत नाही, गर्वानं सांगत नाही, पण सेवा म्हणून सांगतो. सेवा म्हणून माझ्या पत्रकारितेने काय या सगळ्या दुष्ट मंडळींना वचक बसवला, ही शक्ती पत्रकारितेची आहे. आणि आहे का नाही ही मी सांगू शकत नाही. पण जी परिवर्तन होत आहे, जी परिवर्तनाची नांदी आहे, ती पत्रकाराच्या शक्तीमध्ये आहे, ही मी सत्य सांगतो. मी परवा तुम्हाला खाजगीची म्हणलो, आजी म्हणलो, मी अनेक पत्रकारांना भेटण्याचा योग आला. ज्या पद्धतीनं एस.के. कुलकर्णी हे अग्निहोत्राचा प्रचार प्रसार करतात, एक नॉन करप्ट संपादक पत्रकार, आणि त्याच पद्धतीनं एक आदरयुक्त भीती. तुमची मला भीती का वाटते की तुम्हाला एखादी गोष्ट जर नाही आवडली तर तुम्ही गपऱ्याबद्दल म्हणायला कमी म्हणजे मागं पुढं बघत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की महिन्यातून एकदा तरी अशाच आपण बोलत जाऊ. जर 8 दिवसाला शक्य असेल 8 दिवसाला, कारण पुन्हा 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 नाम हे एकदा घेऊन जमत नाही. नामस्मरण सारखं केलं पाहिजे. तर आम्ही मराठवाडा नेता युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की नॉन पॉलिटिकल काय आपण मुलाखती आम्हाला अशाच द्याव्यात. आज घाईत असताना, तुमच्या पायाला मार लागलेला आजारी असताना तुम्ही माझ्या वेगवेगळ्या युट्यूबच्या किस्से सांगता आणि माझ्यावर प्रेम करता. असंच प्रेम हक्क मराठवाडा नेता युट्यूबवर राहावा. आपण वारंवार भेटत जाऊ. मित्र हो, वारकऱ्यांनी लक्षात ठेवावं, महाराजांनी लक्षात ठेवावं, मठाधिपतांनी लक्षात ठेवावं, पत्रकारांनी लक्षात ठेवावं, लाचारी, गुलामी, हुजरेगिरी न करता आपल्या भूमिकेशी जर आपण राहिलो तर खऱ्या अर्थानं आपल्या भूमिकेत, आपल्या कार्यक्षेत्रात आपण नवनिर्माण करू शकतो. हे तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही भेटलात, बोललात, याबद्दल मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं मी आपलं कोटी कोटी आभार मानतो. आपल्याला मला आभार मानणं का साहेब, मी सेवाधारी माणूस आहे. माझा आभार नाही, कर्तव्य आहे. काय माझी एकच विनंती आहे, होय होय वारकरी, वारकरी व्हावं आणि देशावरचं आणि धर्मावरचं संकट वार करून त्याला एवढंच करायचं आहे. जसं काही काय वार करायचा आहे. वार केल्याशिवाय धर्म शाबूत राहत नाही, वार केल्याशिवाय राष्ट्रही राहत नाही. म्हणून हा विषय फक्त माझ्यापुरता आणि तुमच्यापुरता नाही, हा पूर्ण देशातल्या सर्व बांधवाचा असंच झालं पाहिजे. आणि जी दरी निर्माण होलेली आहे मुसलमान आणि हिंदू, की आपण पुढच्या मुलाखतीत एक 8-10 दिवसानं त्या विषयावर आपण बोलू. वेगवेगळ्या विषयावर, वारकरी संप्रदाय असेल, पत्रकारिता असेल, जातीयवाद असेल, कालचा संघ आजचा संघ याविषयी असेल, आपण बोलू. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या.